नमस्कार. गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शनमध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे. पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. कारण असे नवीन नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत असतात. आज आपण विषय घेऊन आलेलो आहोत. ज्या घरामध्ये नवीन बाळ जन्माला आलेलं आहे, सगळीकडे आनंदी आनंद झालेला आहे आणि पुढचा प्रश्न पडतो की मुलाचं नाव काय ठेवायचं, त्याचं नावरस अक्षर काय येतं, नावरस नाव काय येतं, यावरती कुतूहल प्रत्येकाला असतं आणि 12व्या दिवसामध्ये ते करावं. म्हणजे 12व्या दिवशी म्हणजे किमान पाळण्यामध्ये तरी नाव ठरवावं, अशा पद्धतीनं काळजी चालू होते. त्याविषयीच आपण विषय घेऊन आलो. बाळाचा जन्म झाला आहे आणि नावरस नाव अक्षर कसं बघायचं आहे आणि कसं काढलं जातं हे आपण उदाहरणार्थ सहित बघायचं आहे. आजचीच तारीख घेऊया आपण. 5 जुलै 2025. आज वार शनिवार आहे. सकाळी 10 वाजता जन्म झालेला आहे, धरून चला. आणि स्थळ कोल्हापूर या ठिकाणी घेतलेला आहे. म्हणजे बाळाची कुंडली काढण्यासाठी आपल्याला एक गोष्ट कळाली असेल या ठिकाणी. जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्मस्थळ या 3 गोष्टींची नितांत आवश्यकता असते. त्याशिवाय त्या बाळाची कुंडलीही निघू शकत नाही आणि नावरस अक्षरही निघू शकत नाही. हे सगळ्यात पहिल्यांदा महत्वाचं आहे. आता बघायचं कसं आहे, चंद्र त्या दिवशी कोणत्या राशीमध्ये होता. साधारण चंद्र 2 ते 2.25 दिवस एका राशीमध्ये असतो. म्हणजे त्या दरम्यान ज्यांचा जन्म झालेला आहे त्यांची ती रास असते. उदाहरण आपण बघायला गेलो तर आजची आपण तारीख मांडली आहे 5 जुलै. तर चंद्र हा तुळ राशीमध्ये 4 जुलै पहाटे 3:30 ते 6 जुलै दुपारी 4 वाजेपर्यंत हा तुळ राशीमध्ये आहे. याचा अर्थ असा झाला, या दरम्यान ज्यांचा जन्म होईल 4 तारखेपासून पहाटे 3:30 ते संध्याकाळी दुपारी 6 तारखेपर्यंत, 6 जुलैपर्यंत त्यांची रास तूळ असणार आहे. हे मात्र 100% नक्की. चंद्र रास ही तूळ असणार आहे. आणि आपल्या भारतामध्ये चंद्र राशीवरूनच सगळ्या गोष्टी बघितल्या जातात. रवी राशीवरून बघितल्या जात नाही. पहिल्यांदा फिक्स झालं, काय झालं, तूळ रास मुलाची आहे किंवा मुलगीची आहे. आता स्वाती नक्षत्र रास झाल्यानंतर त्याच्यामध्ये नक्षत्र येतं. आता नक्षत्र कोणतं आहे हे सुद्धा बघायचं आहे. नक्षत्र आहे 4 जुलै दुपारी 4:50 ते 5 जुलै संध्याकाळी 7:50 पर्यंत. म्हणजे ही वेळ आपली या दरम्यान येते. म्हणून स्वाती नक्षत्र तुळ राशीमध्ये आहे आणि स्वाती नक्षत्र त्या मुलाचं किंवा मुलीचं येत आहे, नवीन जन्म झालेल्या बाळाचं. याचा अर्थ पहिली काय झालं, आपलं रास ठरली, त्यानंतर नक्षत्र हे ठरलेलं आहे. प्रत्येक राशीमध्ये ठराविक नक्षत्र येतात. हे स्टॅटिस्टिक आहे मित्रांनो. आपण कोणतंही पंचांग जर काढून बघितलं तर त्या पंचांगामध्ये अवकडहा चक्र म्हणून असतं. त्या अवकडहा चक्रामध्ये प्रत्येक राशीमध्ये कोणकोणते नक्षत्र येतात आणि चरण येतात हे सगळं त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं. तिसरे आता चरण. स्वाती नक्षत्रामध्ये 4 चरण, प्रत्येक नक्षत्रामध्ये ही 4 चरण असतात. आता कोणतं चरण आहे? तिसरे चरण पहाटे 6:31 पासून ते दुपारी 1:07 तिसरे चरण आहे. म्हणजे स्वाती नक्षत्र आपण या ठिकाणी बघितलं तर साधारण 1 दिवस राहतं. चरण हे त्याच्यामध्ये 4 भाग केले जातात. इथं आपण बघितलं तर 6:21 ते दुपारी 1, म्हणजे साधारण ॲन ॲव्हरेज 6 तास एक चरण पृथ्वी तलावावरती असतं त्या नक्षत्राचं. आता चरण फिक्स झालं. आता हे जे पुढचं स्टॅटिस्टिक आहे ह्याच्यामध्ये नामाक्षरचा एक रकाना असतो. म्हणजे रास, नक्षत्र आणि चरण फिक्स झाले की त्याच्यामध्ये एक नामाक्षराचा रकाना असतो. आता त्याच्यामध्ये कुठलं येतं? रो हे अक्षर येतं. याचा अर्थ नावरस अक्षर हे रो आहे.
आणि आपल्याला त्या मुलाचं नावरस अक्षर जर ठेवायचं असेल तर रो वरून ठेवायचं आहे. मग जर मुलगा असेल तर तुम्ही रोहित ठेवू शकता, मुलगी असेल तर रोहिणी ठेवू शकता. एक उदाहरण मी सांगतो. तुमचं आवडतं ठेवू शकता. कधी-कधी काही वेगळं नाव येतं, वेगळं अक्षर येतं. अशा वेळेला काय करायचं हा प्रश्न येतो. मग काय करायचं? फक्त नावरस नाव एखादं ठेवायचं पाळण्यामध्ये आणि चालू नाव तुमचं आवडतं तुम्ही ठेवू शकता. परंतु जर आपल्या नावरस अक्षरावरून जर येणारं नाव जर चांगल्यापैकी आवडतं येत असेल, तर माझ्या दृष्टिकोनातून ठेवायला हरकत नाही. कारण ते आयुष्यभर मुलाच्या आणि बाळाच्या लक्षात राहतं आणि त्यावरून आपण त्या मुलाची रास नक्षत्र सुद्धा चालू शकतो, बघू शकतो. परंतु फक्त एवढं महत्त्वाचं आहे, की त्यानं फक्त सांगितलं पाहिजे, की माझं नावरस नाव हे आहे. सांगितल्यानंतर त्या मुलाचं नक्षत्र, चरण, रास या सगळ्या गोष्टी त्या मुलाचे कळतात. आता चालू नावावरून सुद्धा बघितलं जातं हे कितपत योग्य आहे, हे पूर्णपणे चुकीचं आहे. लग्न ठरवताना चालू नावावरून सुद्धा या गोष्टी बघितल्या जातात. म्हणजे जर उदाहरणार्थ जर माझं बघूया, स्वप्नील जर माझं नाव आहे, तर हे कुंभ राशीमध्ये येतं. परंतु माझी रास काय कुंभ नाहीये. माझं नावरस अक्षर वेगळं आहे आणि ठेवलेलं नाव वेगळं आहे. अशा वेळेला गुणमिलन करणं हे पूर्ण चालू नावावरून चुकीचं आहे. कारण त्याचा चालू नावाचा आणि नावरस अक्षराचा काहीही संबंध नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तुमच्या बाळाची कुंडली वगैरे काढून पाहिजे असेल, काही तुमच्या आयुष्यामध्ये प्रश्न असतील, तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. 98 22 11 94 72 या नंबरवरती. नमस्कार.